अशा प्रकारे सतीचा आणि महादेवाचा विवाह झालेला आहे। दक्षाने आपल्या मुलीला जावयाला भरपूर धन दिलं, भरपूर गण दिले। सतीला घेऊन शिवजी कैलास पर्वतावर गेले। अतिशय आनंदाने सती सोबत शिवजी राहू लागलेले आहेत। सती सोबत वेगवेगळ्या ठिकाणी भगवान महादेव विहार करू लागलेले आहेत। मानस सरोवरावर फिरायला सतीला नेत आहेत। सुमेरू पर्वतावर फिरायला सतीला नेत आहेत। कधी कधी वेगवेगळ्या विनोदानं सतीचं मनोरंजन करत आहेत। सतीला काहीही त्रास होणार नाही याची दक्षता भगवान महादेव घेत आहेत। बघा, भगवान महादेवांना सुद्धा वाटतं की आपल्या पत्नीनं खुश राहावं, आनंदी राहावं। तर मग इथल्या महादेवांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या सतीला, आपल्या पार्वतीला आपण खुश ठेवलं पाहिजे। बरोबर आहे ना? तिला काय पाहिजे, काय हवं नको त्याची चौकशी केली पाहिजे। बरोबर आहे ना? आमच्याकडे कसं पत्नीला तेवढा दर्जा देत नाहीत बरं का। तुला काय कळतंय तू गप्प बस, तुला काय समजतंय तू गप्प बस। पण सांगू तुम्हाला, या संसार रूपी रथाचे हे पती पत्नी नावाचे दोन चाक आहेत आणि त्यातलं एक चाक जरी गळून पडलं तरी सुद्धा तो रथ पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू शकत नाही। म्हणून एकमेकांची कदर करा, एकमेकावर प्रेम करा। ज्यांच्या सोबत ज्यांचे पती पत्नी आहेत ना, त्यांनी भांडू नका, रागवू नका, एकमेकावर वैतागू नका, प्रेमानं संसार करा बरं का। आणि जर तुम्ही त्या पत्नीला दुखवलं, जर तुम्ही त्या पतीला दुखवलं तर तुम्हाला असं म्हणायची वेळ येईल। कसं? डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर। डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर। तू त्या काठावर, मी या काठावर, तो त्या काठावर, मी या काठावर, तो त्या काठावर, मी या काठावर, त्या काठावर, मी या काठावर, काठावर। डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर। तो त्या काठावर, मी या काठावर, तो त्या काठावर, मी या काठावर। आणि खरं सांगू तुम्हाला, एक दिवस एक जणाला धोका नक्की देणार आहे बरं का। कारण पती पत्नी दोघे सोबत तर मरू शकत नाही। खूप कमी जोडपे असतील असे की जे सोबत हा देह ठेवतात। एक जणाला धोका नक्की देणार आहे एक दिवस। पण जो धोकाच देत नाही ना, आपण त्याच्या मागे जायचंय, आपण त्याच्या मागे जायचंय बघा। आणि त्याच जो काळावर विजय मिळवतो, जो कालातीत आहे, महाकालेश्वर, महाकाल, त्या महाकालाचं चिंतन आपल्याला करायचंय।
त्याचं भजन, त्याची भक्ती आणि त्याची आराधना आपल्याला करायची. बोला नमः पार्वते. पते हर 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 मा. एके दिवशी कैलास पर्वतावर स्थित असणाऱ्या महादेवासमोर सती माता म्हणू लागल्या, या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या उद्धारासाठी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण या जीवाला याचा विसर पडत चाललाय बरं का खऱ्या अर्थानं. आणि प्रत्येक जीव विषयामध्ये गुंतलेला आहे, अडकलेला आहे. काही माणसं पशुवत आचरण करतात, इंद्रिय आपल्याला नाचवतात आणि त्या इंद्रियाच्या अधीन होऊन आपण विषय वासनांच्या विकारामध्ये अडकतो आणि पुन्हा पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडतो बरं का. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरी जनने शयनम ये संसारे खलदुस्तारे पाव मुरारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. त्या देवाला स्मरा, त्या देवाचं चिंतन करा, त्या देवाची आराधना करा. त्या देवाचं चिंतन, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन त्या ठिकाणी करायला शिवजी सांगत आहेत. देवी सती विचारते, या जीवाने या विषय वासनेच्या मोहाच्या त्या बंधनातून बाहेर निघण्यासाठी काय करावं. तेव्हा भगवंताने सांगितलं की त्या इंद्रियाला आवर घातली पाहिजे, इंद्रिये आकळले पाहिजेत. बघा, एखादी बकरी असते, बकरी शेळी, शेळीला तुम्ही कितीही खाऊ घाला आणि पुन्हा जर तिला हिरवागार पाला दिसला ना तर ती त्याच्यावर तोंड घालणारच. तसं आपलं इंद्रियाचं आहे. इंद्रियाला जेवढं सुख दिलं, जेवढे भोग दिले, तेवढे त्याचं इच्छा वाढत जातात बरं का, इच्छा वाढत जातात. आणि म्हणून इंद्रियाला आकळलं पाहिजे, आवरलं पाहिजे. भगवान महादेव देवी सतीला सांगत आहेत. आणि मग आपल्या इंद्रियाला जर आपल्याला आवर नाही घालता आली, नको ते कृत्य आपण कितीही अंधारात केलं तरी सुद्धा त्या अंधारामध्ये सुद्धा आपला फोटो अगदी डिजिटल येतो त्या भगवंताच्या कॅमेऱ्यामधून. कारण त्याचा कॅमेरा फार क्वालिटीचा आहे हो. आणि कशाला नाही घाबरलात तर कर्माला घाबरा. सांगू, एक वेळ तुम्हाला देव माफ करेल, पण तुमचं कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. ते पुन्हा फिरून तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही कर्माला घाबरा. अजून सांगू, जगात दोन गोष्टींना तुम्ही घाबरा. एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे बाप. तुम्ही जर बापाला घाबरलात तर तुमचा प्रपंच गोड होईल, सुंदर होईल. आणि तर तुम्ही जर पापाला घाबरलात तर तुमचा परमार्थ उत्कृष्ट प्रकाराचा होईल. म्हणून या दोन गोष्टींना आपण घाबरलं पाहिजे. म्हणून या दोन गोष्टींना आपण घाबरलं पाहिजे. बघा, मनातल्या मनात शिव्या दिलेल्या सुद्धा देवाच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग होतं. आमचे नाईकवाडी दादा आहेत ना, त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बोललेलं रेकॉर्ड होतं बरं का. पण भगवंताचा कॅमेरा असा आहे, मनातल्या मनात जरी आपण कुणाला वाईट बोललो, कुणाला शिव्या घातल्या, त्याची सुद्धा रेकॉर्डिंग क्लिअर होऊन जाते. म्हणून मानसिक पापापासून सुद्धा आपण वाचलं पाहिजे. लोकांना वाटतं इथं कोण बघतंय, कोण आहे आपल्याला बघायला. पण सांगू तुम्हाला, जिथं तुम्हाला कुणीच बघत नाही असं वाटतंय ना, तिथं माझा भगवान परमात्मा तुमच्यावर दृष्टी ठेवून असतो आणि तो तुमचे कृत्य सर्व बघत असतो.
भोग मिळाल्यानंतर मात्र तो विचार करतो, मी असं केलं नसतं तर, मी तसं केलं नसतं तर, मी हिला असं बोलले नसते तर, मी तिला तेवढं वाईट बोलले नसते तर, मी त्याचा एवढा अपमान केला नसता तर, मी तिला एवढ्या शिव्या घातल्या नसत्या तर बरं झालं असतं. पण वेळ निघून गेल्यानंतर कुठलंच कार्य त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून पाप रूपी घोड्यांना, फार महत्वाचं वाक्य बरं का, या पाप रूपी घोड्यांना संयम रूपी कोड्याने आवर घातली पाहिजे. तेव्हा ते इंद्रिय आपल्याला आकळता येतील, तेव्हा ते इंद्रिय आपल्याला आकळता येतील. छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्याला हे समजलं पाहिजे, सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू की भ्रांत शिकामू विषयावर. पुढे सती विचारते, स्वामी भक्ती कशी करावी, भगवंताची भक्ती कशी करावी. तेव्हा भगवान महादेव सतीला नवविधा भक्ती सांगतात. ही नवविधा भक्ती रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनी माता शबरीला सांगितली आणि तीच नवविधा भक्ती श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रल्हादजीनं हिरण्यकश्यपूला सांगितली. आणि तीच नवविधा भक्ती सती मातेला भगवान महादेव सांगत आहेत असं सूतजी महाराज शौनकादिक ऋषीला सांगतात. कोणत्या आहेत नवविधा भक्ती ऐका. श्रवणं कीर्तनं चैव स्मरणं सेवनं तथा दास्यं तथा अर्चनं देवी वंदनं मम सर्वथा. कोणकोणत्या आहेत भक्ती. श्रवणं, कीर्तनं, विष्णु स्मरणं, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम, अशा असणाऱ्या ह्या नवविधा भक्ती. ह्या ऐकून देवी सतीला आनंद झाला आणि आनंदामध्ये सांगू लागल्या, चला आपणही कुठेतरी आता कथा ऐकायला जाऊया. आणि महादेव आणि सती माता निघालेले आहेत पृथ्वीवर कथा ऐकण्यासाठी. देवांना सुद्धा कथा ऐकण्यासाठी पृथ्वीवर यावं लागतं. एवढी पृथ्वी श्रेष्ठ आहे, पृथ्वी फार श्रेष्ठ आहे बर का. म्हणून उठल्यानंतर या पृथ्वीवर अर्थात जमिनीवर पाय देण्या अगोदर एक श्लोक म्हणावा. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व मे. भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. वक्त्यांना कधीही अहंकार करू नये की मी सर्वांपेक्षा उंच बसलोय आणि मी तर कधीच अहंकार करत नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी नेहमी मला जरा अहंकार जरी आला तरी मी माझ्या आईचे चरण पकडत असते. कारण न अपनों से खुलता है न गैरों से खुलता है. ये जन्नत का दरवाजा तो मेरी माँ के पैरों से खुलता है, मेरे पिताजी के पैरों से खुलता है. अहंकार येऊ देऊ नका. अहंकार आला ना, अहंकार आला तो आणि अहंकार गेला का म्हणे देव झाला. बस अहंकार जवळ ठेवू नका. आणि भगवान महादेवानी देवी सती त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी निघालेले आहेत. अगस्ती ऋषीच्या आश्रमात ते कथा ऐकायला आले. रामायण ग्रंथाची सुंदर कथा ठिकाणी देवी सतीने ऐकली आणि महादेव आणि देवी सती कथा ऐकून अगस्ती ऋषींना वंदन करून साष्टांग प्रणिपात करून त्या ठिकाणावरून आपल्या स्वगृही जाण्यासाठी निघाले. आणि जाताना वाटेत कुणीतरी आवाज देतय, कुणीतरी आक्रोश करतय असा प्रसंग त्या ठिकाणी आलेला आहे. शिवजी आणि सती देवी सती चाललेले आहेत आकाश मार्गाने आणि त्यावेळी खाली लक्ष गेलं भगवान शिवजींचं. त्यांनी पाहिलं की
खाली कुणीतरी आवाज देतोय. तो आवाज होता प्रभू रामचंद्राचा. कारण तेव्हा प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य चालू होतं आणि सीतेचं हरण झालेलं असल्यामुळे त्या सीतेच्या शोधामध्ये भगवान प्रभू रामचंद्र इकडे तिकडे भटकत होते, शोधत होते, आवाज देत होते, सीते सीते कुठे आहेस तू. विचार करा, ज्या पत्नीच्या वियोगानं देवांना सुद्धा किती त्रास झाला. आपण तर माणसं आहे तो. आपल्यापासून आपलं माणूस गेल्यानंतर काय वेदना असतात ना, हे फक्त त्या माणसाला कळू शकतं. बाकीची त्या वेदनेची कल्पना सुद्धा करू शकत नाहीत बरं का. भगवान प्रभू रामचंद्र इकडे तिकडे पळतात, केलींना विचारतायत, झाडांना विचारतायत, नद्यांना विचारतायत, नद्यातल्या माशांना विचारतायत, सागर गोट्यांना विचारतायत. अरे माझी सीता कुणी पाहिली का रे? मला सांगाल का कुणी माझी सीता कुणी पाहिली का? सांगा ना माझी सीता कुठे भेटेल? सांगा ना माझी सीता कुठे शोधू मी? झाडांना, वेलींना, लतांना, नद्यांना, पाण्याला, माशांना, पक्ष्यांना, प्राण्यांना, सर्वांना प्रभू रामचंद्र विचारतायत माझी सीता कुणी पाहिली. आणि हे दृश्य भगवान महादेवांनी पाहिलं. महादेवांनी साष्टांग दंडवत घातला, साष्टांग प्रणिपात केला प्रभू रामचंद्राला आणि त्यांच्या तोंडून वाक्य निघालं, जय हो सच्चिदानंद की. देवी सतीनं आश्चर्यानं आपल्या पतीकडे पाहिलं, महादेवाकडे पाहिलं आणि विचारू लागल्या, स्वामी तुम्ही सच्चिदानंद कुणाला म्हणतायत? अहो तुम्हीच तर सच्चिदानंद आहात आणि तुम्ही सच्चिदानंद कुणाला म्हणतायत? तेव्हा भगवान महादेव म्हणू लागले, देवी सती खाली पहा जरा. भगवान प्रभू रामचंद्र त्यांचं अवतार कार्य चालू आहे आणि या अवतार कार्यामध्ये सीतेचं हरण झालेलं आहे. बघा तुम्हाला माहिती आहे सीतेचं हरण? एका कीर्तनामध्ये मी सहज म्हटलं, सहज असं बोलता बोलता विषय निघाला आणि मी म्हटलं सीतेचं हरण झालं. तेवढ्यात एका बाबाला डुकली लागली. डुकली काय लागली? निद्रा देवीच त्यांना प्रसन्न झाली. निद्रा देवी प्रसन्न झाली म्हणता 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 अगदी गाढ ते झोपी गेले. कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं. मी म्हटलं बाबा कीर्तन संपलं, उठा, आजी घरी वाट पाहत असल. वाट पाहतात माणसं, येणाऱ्या माणसांची. काय म्हंटल मी? जो येणार असतो ना वाट त्याची पाहतात लोक. मी म्हंटल बाबाला, बाबा आजी घरी वाट पाहत असेल, कीर्तन संपलं. बाबा माझ्या जवळ आले. बाबांनी माझं दर्शन घेतलं. प्रतिभाताई फार गोड कीर्तन केलं हो तुम्ही, सुंदर कीर्तन केलं, खूप छान कीर्तन केलं. 500 रुपयाची नोट काढली बाबांनी, माझ्या पायावर ठेवली. बघा कीर्तनकाराचं दर्शन घेताना पैसे ठेवून दर्शन घ्यावं. तुमच्याकडे आहे का ही पद्धत? आणि नसली तर आजपासून चालू करा. कथाकाराचं दर्शन घेताना, गुरुचं दर्शन घेताना, कीर्तनकाराचं दर्शन घेताना, देवाचं दर्शन घेताना, गुरुमातेचं दर्शन घेताना कधीच रिकाम्या हातानं त्यांचं दर्शन घ्यायचं. आ आ आ हा. नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. बाबांनी 500 रुपयाची नोट काढली आता आणि बाबांनी मला विचारलं, ताई फार गोड कीर्तन होतं, एवढं गोड कीर्तन होतं, एवढं गोड कीर्तन होतं की मला झोपच लागली. कुणाच्याच कीर्तनामध्ये मला कधी झोप लागली नाही, पण तुमचं कीर्तन ऐकून गोड छान झोप लागली. घरी 4-4 गोळ्या खातो मी झोपीच्या, पण तरी झोप येत नाही. तुमचं कीर्तन एवढं गोड होतं, एवढं गोड होतं, एवढं सुंदर होतं, बसलो की झोप लागली. एवढं गोड तुमचं कीर्तन.
आणि बाबांनी मला विचारलं, ताई तुम्ही ते कीर्तनात सांगितलं ते सीतेचं हरण झालं, मग हरणाची सीता कधी झाली तेवढं मला सांगा. प्रसंग चालू आहे. भगवान महादेव देवी सतीला म्हणतायत, सती त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य चालू आहे आणि सीतेचं हरण झालेलं आहे. आणि सीतेचं हरण झाल्यामुळे भगवान श्रीराम प्रभू असा अभिनय करतायत की एखाद्या नटाप्रमाणे ते अभिनय करतायत. एखाद्या अभिनेत्याला लाजवेल एवढा अभिनय ते करतायत, एवढा अभिनय ते करतायत. अभिनय कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? अभिनय कशाला म्हणतात ऐका ना. अभिनय कशाला म्हणतात मी सांगत होते, ऐका. फार गोड वाक्य सर्वांच्या गरजेचं आहे. कशाला म्हणतात अभिनय? हृदय रक्तबंबाळ झालेलं असलं तरी सुद्धा, ऐका, हृदय रक्तबंबाळ झालेलं असलं तरी सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवता येणं याला म्हणतात अभिनय. याला म्हणतात अभिनय. याला अभिनय म्हणतात. बघा जोकर असतो ना, जोकर, तो कितीही दुःखी असू द्या तरी सुद्धा तो सर्कशीमध्ये आल्यानंतर प्रेक्षकासमोर जेव्हा येतो ना, तो जोकर त्याला हसवावंच लागतं. तो स्वतःही हसतो कितीही दुःखी असला तरी सुद्धा, आणि इतरांनाही तो हसवतो. बघा, म्हणून भगवान प्रभू रामचंद्र अभिनय करतायत. हे सीते, कुठे शोधू मी तुला, कुठे सापडू मी तुला? सर्वांना विचारतायत, लताला विचारतायत, त्या वेलीला, पुष्पांना, पानांना, फुलांना विचारतायत प्रभू रामचंद्र, सांगा कुणी माझी सीता पाहिली का सांगा. आणि देवी सती म्हणाल्या, मला तर काही यांच्याकडे पाहून वाटत नाही की हे देव आहेत. जो आपल्या पत्नीसाठी एवढा वेडा होतो ते कसला देव आहे म्हटल्या. कोण म्हणताय? देवी सती म्हणतायत. भगवान महादेव सांगतायत, हो देवी सती ऐक माझं, ते माझे इष्ट आहेत प्रभू रामचंद्र. मी त्यांचं नित्य भजन करतो, ते प्रभू रामचंद्र आहेत. देवी सतीला काही खरं वाटे ना, आणि तिनं सांगितलं, आपल्या पत्नीच्या विरहामध्ये हे एवढा जर आकांत करत असतील, हे एवढं जर दुःखी होत असतील तर थांबा म्हणे, मी त्यांची परीक्षा घेते. आणि सती निघालेले आहेत. कुणाची परीक्षा घ्यायला? प्रभू रामचंद्राची परीक्षा घ्यायला. आणि देवी सतीनं सीता मैयाचं रूप धारण केलं आणि निघालेले आहेत. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळी प्रभू रामचंद्रासोबत सीतामाई चालत होत्या, त्या त्यावेळी सीतामाई प्रभू रामचंद्राच्या मागे चालत होत्या, मागे. देवी सतीने सीतेचं रूप धारण केलं आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन उभा राहिल्या. पहिली चूक पतीच्या वचनावर विश्वास ठेवलेला नाहीये. दुसरी चूक देवाची परीक्षा घ्यायला निघाल्यात. आणि तिसरी चूक काय करतात देवी सती ऐका ना. समोर येऊन उभा राहिल्या तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणू लागले, हे माता, तू इथे का आलीस? तू का आई? माते, तू इथं का आलीस? माझे असणारे नाथ, माझे असणारे इष्टदेव, वृषभावर बसणारे माझे भोलेनाथ कुठे आहेत? त्यांना कुठे विसरला तुम्ही आणि एकट्याच निघाला? एकट्या. त्या ठिकाणी देवी सतीला भगवान श्रीरामांनी ओळखलं होतं. लज्जित झाल्या देवी सती. आणि तिसरी चूक झाली की सीतेचं रूप धारण केलं. मग भगवान महादेवांकडं त्या ठिकाणी वापस जाऊ लागल्या. लज्जित झाल्या. प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला आणि पुन्हा शिवजींकडे आलेले आहेत. शिवजींनी आपल्या पत्नीने अर्थात देवी सतीने
आपल्या मातेचं रूप घेतलं. म्हणून देवी सतीला भगवान महादेवानं त्यागलं. जेव्हा देवी सती आपल्या वामंग बाजूने बसायला लागल्या, महादेवांच्या वामंग बाजूने बसू लागल्या, तेव्हा भगवान शिवजींनी त्यांचं आसन स्वतःच्या समोर टाकलं. कारण पत्नी बाजूला असते आणि आईचं आसन, मातेचं आसन समोर असतं बरं का, शास्त्र सांगतंय. आणि त्या देवी सतीचं आसन महादेवांनी समोर टाकलेलं आहे. देवी सतीच्या लक्षात आलं, आपल्या पण लक्षात येतं की आपला महादेव का, कधी, कशासाठी, केव्हा रुसतो, येतं ना. म्हणून त्याच्या रुसण्याच्या वेळाही पाळत जा थोडस. आणि खरं सांगू का बरं का पुरुष मंडळींना, तुम्ही किती पाण्यात आहेत हे फक्त बायकोलाच माहित असतं. बायको म्हणते, लोक सांगतात, अहो काय तुमच्या मालकाचा गंध हो, काय गंध लावतात, कपाळ भरून गंध लावतात. बायको म्हणते, यायच्या गंधावर तुम्ही जाऊच नका. काय म्हणते बायको, त्याच्या गंधावर तुम्ही, ते किती पाण्यात आहेत ना फक्त मलाच माहिती. म्हणून तर प्रत्येक बायको म्हणत राहते, आमच्या त्यांना बाई काही. नवरा आमदार असो की खासदार, बायको पुढे गपगार. आणि देवी सतीचं आसन भगवान महादेवाने आपल्या समोर टाकलेलं आहे. देवी सतीच्या लक्षात आलं की आपण चूक केली, आपल्या पतीच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, आपण चूक केली, आपल्या पतीच्या मातेचं अर्थात इष्टाच्या पत्नीचं अर्थात प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं सीता देवीचं रूप घेऊन आपण प्रभू रामचंद्रापुढे गेलो. चूक लक्षात आली. आणि त्याच दरम्यान असणार दक्षाला ब्रह्मदेवानं प्रजापती हे पद दिलं. ब्रह्मदेवानं स्वतःचा पुत्र दक्ष याला प्रजापती पद दिलं. आणि प्रजापती पद भेटल्यानंतर, अधिकार प्राप्त झाल्यानंतर दक्ष अभिमानी बनला, गर्वाने फुगला. थोडं काही प्राप्त झालं माणसाला की माणसं गर्वाने फुगतात, प्रत्येकाची तीच अवस्था आहे. तसं दक्षही गर्वाने फुगला. अभिमानामध्ये स्वतःचाच सत्कार ठेवण्यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रण दिलं. आणि सर्वांना आमंत्रण दिल्यानंतर गंधर्वांना आमंत्रण दिलं, देवांना आमंत्रण दिलं, त्या ठिकाणी यक्षांना आमंत्रण दिलं, सर्वांना आमंत्रित केलं. आणि सगळे देव दक्षाच्या स्वागतासाठी त्या दक्ष राजाच्या भुवनाकडे येऊ लागलेले आहेत. दक्षाने आपल्या राजमहालामध्ये प्रवेश केला आणि सर्वजण दक्षाचं स्वागत करण्यासाठी उठून उभा राहिले. सगळ्यांनी नमस्कार केला दक्षाला वाकून. दक्ष जेव्हा आपल्या आसनापर्यंत पोचला आणि आसनाच्या बाजूला पाहिलं तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश बसलेले होते. अर्थात ब्रह्माजी, विष्णू भगवान आणि भगवान महादेव बसलेले होते. आता हे तिघेही उठून उभे राहिले नाही. पण दक्षाला ब्रह्मदेवाकडे पाहून राग नाही आला. हे का उठून उभे राहिले नाहीत म्हणून राग नाही आला, कारण ते वडील होते. श्रीहरी विष्णूकडे पाहून राग नाही आला, कारण ते आजोबा होते. बरोबर आहे, कारण ते आजोबा होते. पण स्वतःचा जावाई भगवान महादेवांकडे पाहून दक्ष क्रोधित झाला. अरे सासरा आलाय, त्याचा सन्मान एवढा राज दरबार करतोय आणि आपला स्वतःचा जावाईच आपला सन्मान करत नाही, हे पाहून दक्षाचा क्रोध अनावर झाला. आणि दक्षाला क्रोध निर्माण झाला. क्रोधाने डोळे लाल
मान सन्मान करत नसेल तर दक्षाला ते आवडलं नाही. सर्वजण एकमेकाकडे पाहू लागले. दक्ष एवढा आपल्या जावयाला नको नको ते बोलू लागला, अपमान करू लागला आपल्या जावयाचा, महादेवांचा. सर्व लोक एकमेकांकडे पाहू लागले आणि विचारू लागले, अरे एवढ्या मोठ्या सभेमध्ये एका सासऱ्यानं जावयाला अशा प्रकारे बोलणं शोभत नाहीये हे दक्षाला. विचार करू लागले लोक. आणि तेव्हा दक्ष नको नको ते बोलतोय, नको नको ते बोलतोय. आणि बाकीच्या देवी देवतानं दक्षाला प्रश्न केला, अहो एवढा जर तुम्हाला तुमच्या जावयाचा राग येत असेल ना, तर तुम्ही तुमची पोरगी त्याला का दिली? तुम्हाला जर तुमच्या जावयाचा एवढा राग येत असेल ना, तर तुम्ही त्यांना तुमची पोरगी का दिली? तेव्हा दक्ष म्हणू लागले, मी या भिकारड्याला माझी पोरगी कधीच दिली नसती, पण वडिलांची आज्ञा होती, ब्रह्मदेवाची आज्ञा होती, आजोबांची आज्ञा होती, श्रीहरी विष्णूंची आज्ञा होती, म्हणून मी माझी एवढी सुंदर नाजूक कोमल सुशील कन्या या भिकारड्याला दिली. दक्ष राजा त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि त्यावेळी हा झालेला महादेवांचा अपमान नंदिकेश्वरांना सहन झाला नाही. नंदिकेश्वर उठले आणि दक्षाला बोलू लागले, हे दक्षा, खबरदार आमच्या इष्टाला काही बोलशील का? खबरदार, आमच्या इष्टाचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. आणि आमच्या इष्टाचा अपमान जर तुम्हाला करायचा असेल तर जा, मी तुम्हाला शाप देतो. तुमच्या शरीरावर बोकडाचं मुख लागेल. तुम्हाला बोकडाचं मुख त्या ठिकाणी लावावं लागेल. तुम्हाला बोकडाचं मुख लागेल. हा शाप नंदिकेश्वरांनी दक्षाला दिला. दक्षाला शाप दिलेला पाहून त्या ठिकाणी असणारे भृगु ऋषी उठले आणि त्यांनी शाप दिला, अरे या जावयाच्या आणि त्या सासरेच्या भांडणात तुम्ही पडू नका. त्यांचा अपसातला हा वाद आहे, तुम्ही का त्यांच्या भांडणात पडताय? तरी सुद्धा शिवगण गप्प बसेनात, नंदिकेश्वर गप्प बसेनात. तेव्हा शिवगणांना भृगु ऋषीने शाप दिला, अरे जा, तुम्ही सर्व शिवगण पाखंडी होतात. भृगु ऋषीने असणाऱ्या शिवगणांनाही शाप दिला. पुन्हा नंदिकेश्वर उठले आणि क्रोधाने लाल झाले. क्रोधाने लाल होऊन त्या ठिकाणी नंदिकेश्वर बोलू लागले, आम्ही आमच्या इष्टाचा अपमान सहन करणार नाहीत. आम्ही जर आमच्या इष्टाचा अपमान सहन केला तर आम्हाला गोहत्येचं पातक लागेल आणि ते पातक आम्ही कदापि सहन करू शकत नाहीत. आम्हीही तुम्हाला शाप देतो, तुम्ही लक्ष्मीहीन होणार. तुम्ही भृगु ऋषी असणारे भृगु ऋषींना शाप नंदिकेश्वरांना दिलेला आहे की तुम्ही लक्ष्मीहीन होणार. आणि मग पुन्हा भृगु ऋषी शाप देण्यासाठी उभा राहणार. तेवढ्यात भगवान महादेवांनी सर्वांना शांत केलं. सर्वांचा क्रोध अनावर झालेला होता, तो क्रोध कमी केला आणि सर्वांना शांत करून महादेव आपल्या गणांना घेऊन कैलास पर्वताकडं निघून गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर दक्षाने सुद्धा काय केलं, पुन्हा एकदा महादेवाचा अपमान करण्यासाठी दक्षाने पुन्हा कणखल या क्षेत्रामध्ये यज्ञास प्रारंभ केला. तेव्हाही सर्वांना आमंत्रण दिली. देवी देवता गंधर्व किन्नर यक्ष सर्वांना आमंत्रित केलं, परंतु आपला जावाई आणि आपली मुलगी यांना आमंत्रित केलं नाही. सर्व देवी देवतांचे वाहन त्या ठिकाणी असणाऱ्या आकाश मार्गाने
जात आहेत आणि आकाश मार्गाने सगळेजण जात असताना देवी पार्वती खाली बसलेल्या पाहिल्या आणि देवी पार्वतीला तिच्या सख्या अर्थात लक्ष्मी असेल, ब्रह्माणी असेल, ब्रह्माजीची सगळेजण म्हणू लागल्या, अरे देवी सती तर इथेच बसलेली दिसते. देवी सतीनं पाहिलं सुंदर विमान चाललेले आहेत, विमानांची दाटी आहे. सर्व देव देवता त्या ठिकाणी सुंदर आभूषण घालून नटलेले आहेत, सुंदर त्या ठिकाणी वस्त्र घालून सुंदर प्रकारे सजून धजून कुठेतरी चाललेले आहेत. देवी सतीने आवाज दिला, कुठे निघाला? तेव्हा ते सर्व देवी देवता सतीला म्हणू लागले, हे देवी सती, तुमच्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ आयोजित केलेला आहे आणि आम्ही सर्वजण त्याच ठिकाणी चाललेलो आहोत. तुम्ही येणार नाहीत का? आम्हाला तर वाटलं तुम्ही कालच गेला असता. आ? बघा, देवी सती म्हणते, मला तर आमंत्रणच नाहीये. माझ्या वडिलांच्या घरी कार्यक्रम असून सुद्धा मला आमंत्रण नाहीये. आणि आता काय करायचं बघा, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय कधीच जाऊ नये बरं का. एखाद्याचं मंगल कार्य असेल एखाद्याच्या घरी, जर तुम्हाला आमंत्रण असेल तरच त्या ठिकाणी जा. एखाद्या ठिकाणी नाही बोलवलं तरी सुद्धा आवर्जून जा. कथा कीर्तन असेल आवर्जून जा. एखाद्याच्या अंत्यविधीला तुम्हाला परिवाराकडून नाही सांगण्यात आलं तरी सुद्धा जा. एखाद्याच्या अंत्यविधीला नाही बोलवलं तरी जा. आणि कितीही आमंत्रण देऊन विनंती करून सुद्धा एका ठिकाणी अजिबात जायचं नाही. ते म्हणजे मदिरा पान करण्याचं ठिकाण, अर्थात बियर बार ज्याला म्हणायचं. कितीही कुणी बोलवलं, एखादा मित्र म्हणेल मी पार्टी देतो, सगळा खर्च माझ्याकडं, तू रुपये खर्च नको, अजिबात नाही. आज त्याच्या पैशाने तो आपल्याला पाचतो, पण उद्या आपल्याला आपल्या पैशाने नाही पिली तर आपलं डोकं काम करत नाही. म्हणून त्या बंधनात अडकायचं नाही, व्यसनांच्या बंधनात. देवी सती त्या ठिकाणी विचार करतायत, माझ्या वडिलांनी मला आमंत्रित केलं नाही तरी सुद्धा आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी कुठल्याही आमंत्रणाची गरज नाही. कुठल्याच आमंत्रणाची गरज आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी नाही लागत. आणि मुलीने आपल्या वडिलांनी आमंत्रण नाही दिलं तरी सुद्धा गेलं पाहिजे, हे शास्त्र सांगतंय बरं का. हा, नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. देवी सती भगवान महादेवांकडे आल्या आणि म्हणू लागल्या, अहो ऐकलत का? काय म्हणतायत? देवी सती म्हणतायत, अहो ऐकलत का मी काय म्हणते? भगवान महादेव म्हणले, मी त्याच्यासाठीच आहे, तू बोल. एक माणूस बसलेला होता बेडवर आणि त्याची पत्नी त्याला म्हटली, अहो ऐकलत का? तो म्हटला, बोल. ती म्हणे, अहो बघता बघता आपल्या लग्नाला 25 वर्ष झाले. बघता बघता आपल्या लग्नाला 25 वर्ष झाले. तो म्हणाला, बघता बघता तुला झाले असतील, मला ऐकता ऐकता झाले. तुला बघता बघता झाले असतील, मला कसे झालेत? ऐकता ऐकता झालेत. तसं देवी
सती महादेवाजवळ आल्या आणि म्हणू लागल्या, अहो ऐका ना, अहो माझ्या वडिलांच्या घरी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञाच्या आयोजनामध्ये मला गेलंच पाहिजे. काय झालं, मला आमंत्रण नाही भेटलं तर काय झालं? अहो मी त्यांची मुलगी आहे, मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना किती आनंद होईल. अहो काही गडबडीमध्ये माझे वडील मला आमंत्रण देण्यासाठी विसरले असतील आणि मला माझ्या वडिलांच्या घरी जायचंच आहे. तेव्हा महादेव म्हणू लागले, देवी सती, तुम्ही तुमच्या वडिलांच्या घरी जायला नाही पाहिजे, कारण तुम्हाला आमंत्रण नाहीये. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही, जेव्हा तुमच्या वडिलांना प्रजापती हे पद भेटलं होतं तेव्हा त्यांनी माझा भर सभेमध्ये राज दरबारामध्ये एवढा अपमान केला होता. खूप काही त्या ठिकाणी मला त्यांनी सुनावलं होतं, पण तुमच्यासाठी तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी तो प्रसंग तुम्हाला सांगितला नाही. पण आज माझ्या इच्छेविरुद्ध मनात नसून सुद्धा मी तुम्हाला हा प्रसंग सांगितलाय. त्यासाठी मी तुमच्या वडिलांच्या घरी जाऊ नका. देवी सतीला विनंती करतायत महादेव, पण ऐकेल ती बायको कुठली? ऐकेल ती बायको कुठली? बायको ऐकतच नाही हो. काही काही उलट्या बायका असतात, उलट्या. एखाद्या बायकोला म्हणलं का आज ना आपण इकडे जाऊ हा फिरायला, ती म्हणते नाही नाही तिकडं नाही, इकडं जायचं. आज एखाद्या माणसानं म्हणावं, अगं काय बरं का आज मला ना बेसन आणि भाकरी खाऊ वाटली बरं का, सुंदर बेसन भाकरीचा बेत कर. ती म्हणते हा हा मी आज पुरणाची पोळीच करणार. मग अशांनी काय करायचं? उलट्या बायका ज्यांच्या आहेत ना त्यांनी काय करायचं? ज्या दिवशी पुरणाची पोळी खाऊ वाटली त्या दिवशी बेसन भाकर करायला सांगायची, आणि ज्या दिवशी बेसन भाकरी खाऊ वाटली त्या दिवशी पुरणाची पोळी करायला सांगायची. मग तुमच्या मनासारखं होईल. चला. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. बघा देवी सती महादेवांना म्हणू लागल्या, मला जायचंय म्हणजे जायचंय, मी काही तुमचं ऐकणार? महादेवांनी सांगून सुद्धा देवी सती ऐकत नाहीत. तेव्हा भगवान महादेव म्हणाले, मी काही येणार नाही. तुम्हाला जायचंच असेल गाडी आणि ड्रायव्हर तुम्हाला देतो. राधाताई हे देवी सती, तुम्हाला जायचंय ना, तुम्ही खुशाल जा. तुमच्या गाडी देतो, ड्रायव्हर देतो, पण मला काही चल म्हणू. महादेवांनी देवी सतीला सांगितलं. सती निघून गेल्या आपल्या वडिलांच्या घरी. पण वडिलांच्या घरी आल्यानंतर बघा सगळे आपली साथ सोडतात ना, तेव्हा फक्त आई आणि वडील आपल्या बाजूने भक्कमपणे उभे असतात. फक्त आई वडील आपल्या बाजूने भक्कमपणे उभे असतात. या दुनियानं लाख ठुकरावं
माझी आई मला मिठी मारेल, मी तिच्या गळ्यात जाऊन पडेल, माझी आई मला जवळ घेईल, माझी आई माझ्या अंगावरून हात फिरवेल, माझी आई माझे पापे घेईल, माझी आई माझा लाड करेल. आणि देवी सती पटकन तिथून निघाल्या आणि आपल्या आई जवळ आल्या. आईचं हृदय आहे ते सांगू तुम्हाला, जगात कुठलाच गुन्हा कुणी माफ करत नाही, पण जगातले सर्व गुन्हे जिथं माफ होतात तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. म्हणून तर म्हटलं गेलं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना आई विकार. तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार ना. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. हे अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी हुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी आठवण झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. हे अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशिरा मला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे मलाच तू आई. हो गल्लो गल्ली पात फिरे मजला ग तू आई. गल्लो गल्ली पाहत फिरे मलाच तू आई. हो तुझ्या या प्रेमाची ग, तुझ्या या प्रेमाची ग कधी आठवण झाली नाही. अनमोल जन्म जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. मातृ पितृ देव की जय हो.
परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. ऐका, परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण परक कोण सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलून सुद्धा जी माणसं बदलत नाहीत, खऱ्या अर्थानं तीच फक्त आपली असतात, तीच फक्त आपली असतात. आणि काही माणसं प्रेमळ माणसं आहेत ना, प्रेमळ माणसं इंजेक्शन सारखी असतात बरं का. क्षणभर इंजेक्शन दिल्यानं वेदना होतात. प्रेमळ माणसं, चांगली माणसं, चांगला हेतू असणारी माणसं आपल्याला बोलतील, वेदना देतील, पण त्यांचा उद्देश आपलं भलं व्हावं हाच असतो. म्हणून काही माणसं अशी असतात झाडाच्या अवयवासारखी असतात, काही माणसं पानासारखी, काही माणसं फांद्यासारखी, काही माणसं फुलासारखी, पण काही माणसं मुळासारखी असतात, जी पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देणारी, आणि ती फक्त आपली माणसं असतात, ती फक्त आपली माणसं असतात बरं का. सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ करणारी. म्हणून त्या सतीला वाटलं आपण आईकडे जावं. आईचं हृदय होतं ते. आईनं घट्ट मिठी मारली देवी सतीला. आईनं विचारलं, कशी आहेस, जावाई बापू कसे आहेत, सगळं विचारून झालं. परंतु त्या ठिकाणी मातेला आलिंगन दिल्यानंतर ती आपल्या बाबाकडे वळली, पण बाबाने मात्र तिला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आणि नंतर पुढे सरकली, यज्ञाकडे गेली, तर तिने पाहिलं की यज्ञामध्ये भगवान महादेवांसाठी कुठलाही भाग निश्चित केलेला नव्हता, ना महादेवांसाठी आसन नव्हतं. राग आला देवी सतीला, क्रोधायमान झाली सती. त्या ठिकाणी यज्ञाकडे गेली आणि आपल्या पित्याला बोलू लागली, हे पिताश्री, तुम्ही माझा अपमान केला आहे. माझे पती जे कल्याणकारी आहेत, साक्षात त्या महादेवांचा तुम्ही अपमान केला आहे. आणि मी त्यांची पत्नी असून सुद्धा मी त्यांचं ऐकलं नाही. या शरीराला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आणि असं म्हणून देवी सतीने त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली. यज्ञकुंडामध्ये देवी सतीने उडी मारली. आणि बघता बघता ही खबर, ही वार्ता महादेवांपर्यंत पोहोचली. महादेवाने आपले त्या ठिकाणी असणारे गण पाठवले आणि असणारा वीरभद्र, आणि त्या वीरभद्राला प्रकट करून वीरभद्राला पाठवलं. सांगितलं, जा आणि त्या दक्षाचा यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र आलेला आहे. दक्ष राजाचा यज्ञ विध्वंस केला. सगळं असता व्यस्त त्या ठिकाणी सामान पडलेलं आहे. सर्व यज्ञ विध्वंस झाला. त्यावेळी सगळे देवी देवता एकत्र आले आणि सांगू लागले, बस करा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. वीरभद्रानं सर्व यज्ञ भस्मसात केला होता. महादेवजी त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या पत्नीचं, देवी सतीचं शरीर त्यांनी उचलून घेतलं आणि खांद्यावर टाकलं. भगवान महादेवांनी त्या देवी सतीच्या प्रेताला घेऊन पूर्ण जग भ्रमंती केली. पूर्ण जगतामध्ये ते फिरतायत. श्रीहरी विष्णूंनी पाहिलं आणि त्या ठिकाणी सुदर्शन सोडलं. सुदर्शनाने भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या देवी सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि त्या शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ निर्माण झालं. अशी 108 शक्तिपीठे त्या देवी सतीच्या शरीरापासून निर्माण झालेली आहेत. ते शरीर घेऊन भगवान महादेव असे फिरतायत. जसं प्रभू रामचंद्र सीतेच्या नावाने आकांत करत होते. ही सगळी लीला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.